तिसऱ्या ढालीवरती चर्चा आपली चालू होती. तिसऱ्या ढालीमध्ये कशाचं वर्णन आहे? काय सांगितलंय पंडित दौलतरामजींनी तिसऱ्या ढालीमध्ये? 2 प्रकारच्या मोक्ष मार्गांची चर्चा आणि सम्यक दर्शनची विशेष महिमा सांगितली. सम्यक दर्शन काय आहे? कशास म्हणतात सम्यक दर्शन? व्यवहार सम्यक दर्शन, निश्चय सम्यक दर्शन दोन्हींची चर्चा आपली झाली होती. दोन्हींना एकदा परत सांगायचे मला. निश्चय सम्यक दर्शन कशास म्हणतात आणि व्यवहार सम्यक दर्शन कशास म्हणतात? जी डेफिनेशन आपण या छेडामध्ये बघितली ती परत एकदा सांगायची. निश्चय कशास म्हणतात आणि व्यवहार कशास म्हणतात? सम्यक दर्शन. सम्यक म्हणजे काय? सम्यक म्हणजे सच्चा. दर्शन म्हणजे बघणे. दर्शन म्हणजे श्रद्धान. तर इथे बघणे सुद्धा अर्थ होतो आणि श्रद्धान सुद्धा अर्थ होतो. दर्शनचे अर्थ 2 होत असतात. ठीक आहे. दर्शन म्हणजे बघणे सुद्धा होतं आणि दर्शन म्हणजे श्रद्धान सुद्धा होणार. परंतु इथे काय घ्यायचंय आपल्याला? इथे काय पकडायचंय? इथे फक्त दर्शन म्हणजे श्रद्धानच अर्थ पकडायचा आहे. दर्शन म्हणजे मान्यताच अर्थ पकडायचा आहे. दर्शन म्हणजे बघणे. भगवानचं आपण दर्शन करतो. दर्शन करतो म्हणजे त्यांना निहारतो. तर ते दर्शन इथे अर्थ पकडायचा नाहीये. समजला? इथे सम्यक दर्शन म्हणजे सच्चा श्रद्धान. सम्यक दर्शन म्हणजे खरी मान्यता. ठीक. तर कशास म्हणतात निश्चय सम्यक दर्शन आणि कशास म्हणतात व्यवहार सम्यक दर्शन? मस्त मीटिंग आहे मग. बोला. बोला. विसरले का मागच्या क्लासच? कशास म्हणतात निश्चय सम्यक दर्शन? सगळ्यांना लाईन पाठ करून ठेवली आहे. पाठ होत असून सुद्धा बोलायला काय प्रॉब्लेम आहे? बोला. जी वस्तू बोला जशी आहे वैशालीजी. तशी, जी वस्तू जशी आहे तशी मानणे, याच्यात निश्चय सम्यक दर्शन म्हणतात. परद्रव्यापासून आत्म्याचे स्वरूप वेगळे, त्याला निश्चय सम्यक दर्शन म्हणतात. पदार्थों से भिन्न अपनी आत्मा को जो आत्मा में शुद्धता है. परद्रव्यापासून आत्मा भिन्न आहे त्याच्यावर श्रद्धान करणे त्याला निश्चय सम्यक दर्शन म्हणतात. व्हेरी गुड. कशास म्हणतात? परद्रव्याने ते भिन्न आप में रुची सम्यक्त्व भला आहे. की परद्रव्यांपासून त्रिकाल भिन्न आहे. मी कसा भिन्न आहे? की परद्रव्यांपासून त्रिकाल भिन्न आहे. परद्रव्य माझ्यामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. ते वेगळे आहेत, मी वेगळा आहे. आणि मला श्रद्धान कोणाचं करायचंय? की मी कोण आहे? पहिलं तर याचं श्रद्धान करायचं. कोण आहे मी? ते परद्रव्य आहे की मी जीव आहे? जीव आहे. मी जीव आहे, मी आत्मा आहे. तर आत्म्याचं श्रद्धान करणं, आत्म्याचं श्रद्धान करणं म्हणजे आपल्याला मानणं, स्वतःला समजणं जीव, त्याला म्हणतात निश्चय सम्यक दर्शन. नाहीतर जीवच समजत नाही. पुद्गल समजत राहिलो तर हे मिथ्या दर्शन आहे. शरीर समजत राहिलो तर हे मिथ्या दर्शन आहे. ठीक आहे. परद्रव्यन ते भिन्न आप में रुची सम्यक्त्व भला आहे. हे पहिला पॉइंट झाला. आणि व्यवहार सम्यक दर्शन कशास म्हणतात? व्यवहार सम्यक दर्शनची डेफिनेशन पण सांगितली होती. काय सांगितलं? आत्म्याला जाणणे त्यालाच निश्चय सम्यक ज्ञान म्हणतात. निश्चय सम्यक ज्ञान झालं. सम्यक ज्ञान नाही, व्यवहार सम्यक दर्शन. व्यवहार सम्यक दर्शन 7 तत्वावर श्रद्धान ठेवणे. जसे भगवंतांनी सांगितलंय तसे श्रद्धान ठेवणे त्याला व्यवहार सम्यक दर्शन म्हणतात. व्हेरी गुड. काय सांगितलं? जीव अजीव तत्व अरु आश्रव बंधरु संवर जानो और निर्जर मोक्ष कहे जिन तिनको जो का त्यो सरदानो. म्हणजे 7 प्रकारचे तत्व जसे जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेले आहेत त्यांना तसंच मानणं. बोलायचं हे असेच आहेत. कसे सांगितले जिनेंद्र भगवंतांनी? बोले आता त्यांचं स्वरूप आपण समोर बघणार आहोत. तर जे 7 प्रकारचे तत्व जसे त्यांनी सांगितले त्यांना तसंच मानणं की हे असेच आहेत. याच्यापैकी आपल्या डोकं लावून यांना बदलवण्याचा प्रयत्न न करणं, त्यांचं स्वरूप बिघडवण्याचा प्रयत्न न करणं. जसे त्यांनी सांगितले ते तसेच आहेत अशी मान्यता, त्याला म्हणतात व्यवहार सम्यक दर्शन. ठीक आहे.
कोणचं सम्यक दर्शन पहिले होणार, व्यवहार सम्यक दर्शन की निश्चय सम्यक दर्शन? व्यवहार सम्यक दर्शन. व्यवहार. व्यवहार पहिले होणार. आता कोणी निश्चय बोलून द्या. निश्चय सम्यक दर्शन. हा? निश्चय सम्यक दर्शन. एक्सप्लेन करायचंय. करा एक्सप्लेन. व्यवहार आणि निश्चय सम्यक दर्शन भलेही दोन मार्ग असले तरी सम्यक दर्शनचा एकच मार्ग आहे निश्चय सम्यक दर्शन म्हणजे आत्मश्रद्धानम. ते झाल्यावरच व्यवहार सम्यक दर्शन होईल. व्यवहार सम्यक दर्शन होईल. चला ठीक आहे, थोडस बरोबर आहे. अजून कोण सांगणार? कोणतं पहिले होणार आपल्याला? देवशास्त्र गुरु श्रद्धान पहिले होणार, सात तत्व श्रद्धान पहिले होणार की आत्मश्रद्धान पहिले होणार? हे सगळी चर्चा आपली झालेली आहे. परत परत तुम्ही विसरलात. सात तत्वाची श्रद्धा आधी होईल आपल्याला. आधी होणार. हा. तुम्ही तर सगळंच विसरलात. सात तत्वाचा अगोदर होणार. सम्यक दर्शन आधी होणार ना. निश्चय तर हेच पहिला होणार आहे. काय काय काय? निश्चय पहिला आपण स्थिर हे नसल्याशिवाय ते तत्व होत नाही ना, म्हणून निश्चय पहिला होणार. अच्छा, निश्चय पहिले होणार. व्हेरी गुड. नाही नाही नाही, चला, ते म्हणत अजून? नाही, व्यवहार पासूनच निश्चयाकडे जाऊ ना आपण. नाही नाही, व्यवहार पासून निश्चयाकडे जाऊ बरोबर आहे, पण पहिलं श्रद्धान कोणाचं होणार? निश्चय पहिले सम्यक दर्शन कोणतं होणार? सम्यक दर्शन कोणतं होणार पहिले? निश्चयवालं होणार की व्यवहारवालं होणार? आत्मश्रद्धान पहिले होणार की तत्वार श्रद्धानम पहिले होणार? आत्मश्रद्धान होईल पहिले. आत्मश्रद्धान होईल. आता कालचा परत भावार्थ वाचायचा आहे. तिसरा जो छंद आपण वाचला होता ना, तिसऱ्या हा. छंदाचा भावार्थ काढा परत एकदा. तिसऱ्या छंदाचा भावार्थ काढायचा एक साथ. परत वाचतो मी, नीट लक्ष देऊन ऐकायचंय. इकडे तिकडे बघायचं नाही. एकदम कॉन्सन्ट्रेशन, पूर्ण 1 घंटा आता इथेच पाहिजे. ओके, बघा खाली काय लिहिलेलं आहे. यहाँ निश्चय सम्यक दर्शन के साथ, सुरुवात कुठून केली? यहाँ निश्चय सम्यक दर्शन के साथ, त्याच्या सोबत होने वाले व्यवहार सम्यक दर्शन का वर्णन है. समजते काही? काय सांगितलं की यहाँ निश्चय सम्यक दर्शन के साथ म्हणजे पहिले काय? पहिले काय की पहिले निश्चय सम्यक दर्शन आहे. त्याच्यानंतर काय लिहिलं की त्याच्या सोबत होणारे, होने वाले म्हणजे होणारे काय की व्यवहार सम्यक दर्शन का वर्णन है. व्यवहार सम्यक दर्शन का वर्णन आहे. समजते? म्हणजे कोणतं होणार पहिले की सर्वात अगोदर आत्मश्रद्धान होणार. जोपर्यंत आत्मश्रद्धान होत नाही तोपर्यंत बाहेरला पण आपण बरोबर समजू शकत नाही. पहिले आपण स्वतःच श्रद्धान करणार की मी जीव आहे. आपण स्वतःला जीव समजलं म्हणजे बाकीच्यांना अजीव समजलं, आपोआप झालं. ते त्यांना समजण्यासाठी काय करायचंय का मला सांगा? ते आपोआप अजीव मध्ये गेले ना. त्यांना त्यांचं श्रद्धान करण्यासाठी काही करायचं नाहीये, काही वेगळी गोष्ट करायची नाहीये. बस स्वतःला जीव समजलं की बाकीचे आपोआप अजीव मध्ये गेले. आपोआप बाकीच्यांचं श्रद्धान झालं. त्यांना समजण्यासाठी दुसरं काही करायचं नाही. समजलं? बघा समोर खाली काय लिहिलं? जिसे निश्चय सम्यक दर्शन न हो. परत वाचतोय. जिसे निश्चय सम्यक दर्शन न हो उसे व्यवहार सम्यक दर्शन भी नहीं हो सकता. उसे व्यवहार सम्यक दर्शन भी नहीं हो सकता. ज्याला हेच माहित नाही मी कोण आहे तर दुसऱ्याला काय माहित करणार आहे तू? तर देवशास्त्र गुरूंवरती काय त्याचं पक्क श्रद्धान असणार आहे? 7 तत्वांवरती काय त्याचं पक्क श्रद्धान असणार आहे? समजला पॉइंट? काय लिहिलं हे त्या दिवशी पण वाचलं होतं, याच्या अगोदर पण वाचलं होतं की जिसे निश्चय सम्यक दर्शन ना हो उसे व्यवहार सम्यक दर्शन भी नहीं होता. म्हणजे जिनवानी वाचत आहे आपण, सगळं करत आहे, देवशास्त्र गुरूंचं पण मानतोय, सगळं करतो आपण. सगळं करत असताना सुद्धा अजून आपल्याला पक्क श्रद्धान आहे का? बोले पक्क श्रद्धान नाहीये. पक्क श्रद्धान असतं तर त्यांची एक एक गोष्ट आपण ऐकली असती. पक्क श्रद्धान केव्हा होईल की ज्या वेळेस त्यांनी काय सांगितलं की तुम्ही जीव आहात. ज्या वेळेस आपण स्वतःला जीव स्वीकार करू त्यावेळेस त्यांच्यावरती पक्क श्रद्धान आपलं होईल. समजते? त्यावेळेस आपल्याला व्यवहार सम्यक दर्शन सुद्धा आपोआप मिळेल. समजलं? व्यवहार सम्यक दर्शन म्हणजे काय आणि निश्चय सम्यक दर्शन म्हणजे काय
समोर बघा काय लिहिलं, यहाँ 7 तत्वों की श्रद्धा भेद रूप है, राग सहित है, इसलिए यह व्यवहार सम्यक दर्शन है। निश्चय मोक्ष मार्ग में कैसा निमित्त होता है यह बतलाने के लिए तीसरा छंद कहा गया है, किंतु इसका यह अर्थ कदापि नहीं है कि निश्चय सम्यक्त्व के बिना किसी को भी व्यवहार सम्यक्त्व हो सकता है। निश्चय सम्यक्त्व के बिना किसी को भी व्यवहार सम्यक्त्व नाही हो सकता, ही गोष्ट आपल्याला इथे सांगितली। ठीक आहे, आता निश्चय सम्यक्त्व तर समजलं आपल्याला, आता व्यवहार सम्यक दर्शन सांगणार आहेत। तर काय सांगितलं व्यवहार सम्यक दर्शन? बोले जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष हे जे 7 प्रकारचे तत्व आहेत, त्यांनी त्यांचं स्वरूप, ते 7 प्रकारच्या तत्वांचं स्वरूप जिनेंद्र भगवंतांनी जसं सांगितलं, कुठे सांगितलं? समवसरणमध्ये बसून जिनेंद्र भगवंतांनी जसं सांगितलं आपल्याला तसंच त्यांना मानायचं आहे। का मानायचं आम्ही? विश्वास का ठेवणार आम्ही? कशावरून आम्ही त्यांनाच खरं समजणार? त्यांनी सांगितलं म्हणून खरे, बोले त्यांनी सांगितलं म्हणून खरं, हे तर आपली स्वतःची मान्यता असलीच पाहिजे, पण तुम्ही परीक्षा सुद्धा करू शकता, परीक्षा सुद्धा करायची आहे की हे त्यांनी जे सांगितलंय ते बरोबर आहे की नाहीये। आणि का मानायचं? तर 2 पॉइंट आपण बघितले। का मानणार? कारण की ते पहिले तर वीतरागी आहेत, वीतरागी असल्यामुळे ते खोटं बोलू शकत नाहीत। ज्या वेळेस ते मुनिराज होते त्यावेळेसच महाव्रताचे धारी होते, आणि महाव्रताचे धारी असताना सत्य महाव्रताचे धारी होते, म्हणजे झूट त्यांच्या जिंदगीत नव्हतंच। आणि झूट कोण बोलतं? खोटं कोण बोलणार? खोटं कोण बोलणार? एक तर ज्याला काही माहित नाहीये तो खोटं बोलू शकतो, ज्याला काहीच माहित नाहीये तो खोटं बोलू शकतो। आणि दुसरा पॉइंट की ज्याला कोणाला तरी फसवायचं असेल, ज्याला कोणाला तरी काही सांगायचं नसेल, काही गोष्ट लपवून ठेवायची असेल, तो खोटं बोलू शकतो। पण भगवान, बोले भगवान तर पहिले वितरागी आहेत, त्यांना कोणाला काही लपवायचं नाहीये, कोणाला काही सांगायचं नाहीये, कोणाला काही ठेवायचं नाहीये, कोणाप्रती राग नाहीये, कोणाप्रती द्वेष नाहीये, काही सुद्धा। कोणी चांगलं केलं तरी त्याचं वाईट करत नाहीत, आणि कोणी चांगलं केलं तरी त्याला चांगला आशीर्वाद देणार, आणि कोणी वाईट केलं तरी त्याला चांगलाच आशीर्वाद देणार, म्हणजे राग द्वेषाने पूर्णपणे रहित आहेत। आणि दुसरा पॉइंट, ते सर्वज्ञ आहेत। सर्वज्ञ आहेत म्हणजे सर्व काही जाणतात। सर्वज्ञाची डेफिनेशन आपण बघितली होती ना, कशास म्हणतात सर्वज्ञ? बोले जे 3 लोक 3 कालवरती सर्व पदार्थांना त्यांच्या द्रव्य, गुण, पर्याय, भूत, वर्तमान, भविष्य या तिन्ही काळात जेवढ्या वर्तमान मध्ये पर्याय आहे, जेवढ्या भूत मध्ये पर्याय निघून गेल्या, जेवढ्या आता येणार आहेत, त्या सर्व पर्यायांना, त्या सर्व गुणांना आणि अनंत द्रव्यांना जे जाणतात त्यांना, जे स्पष्ट प्रत्यक्ष एक समयमध्ये जाणतात त्यांना सर्वज्ञ म्हणतात। ठीक आहे, म्हणून आपण का मानायची त्यांची गोष्ट? एक तर ते आपले भगवान आहेत, आपण त्यांना भगवान स्वीकार केलं। आणि का भगवान स्वीकार केलं? कारण की त्यांच्यामध्ये 2 गुण आहेत म्हणून। ठीक आहे, आता दुसरा पॉइंट, त्यांनी जसं 7 तत्वांचं स्वरूप सांगितलं तसं याला काय बोलणार? याला व्यवहार सम्यक दर्शन बोलणार। आता बघायचं आपल्याला व्यवहार सम्यक दर्शन मध्ये की जिनेंद्र भगवंतांनी 7 तत्वांचं स्वरूप कसं सांगितलं। आपल्याला 7 तत्वच माहित नाहीत तर कसं आपण श्रद्धान करणार? यासाठी 7 तत्वांचं स्वरूप काय सांगितलं ते आपल्याला पहिले बघायचंय। तर तिसरा छंद झाला, आता 4 नंबरचा छंद आपल्याला काढायचा आहे। 4 नंबरच्या छंदामध्ये जीव तत्वाचं वर्णन करणार आहे। जीव कसा आहे, जीव काय आहे, ओके, त्याची चर्चा आपल्याला तिसऱ्या छंदामध्ये करायची। बघा, पर्याय दृष्टी से, पर्याय दृष्टी से, पर्याय दृष्टी से म्हणजे जर पर्यायाच्या अपेक्षेने बघितलं तर 3 गोष्टी बघितल्या होत्या ना आपण, द्रव्य, गुण आणि पर्याय, आठवते? या 3 गोष्टी बघितल्या होत्या, द्रव्य, गुण, पर्याय, विसरायचं नाहीये। कशास म्हणतात द्रव्य, कशास म्हणतात गुण, कशास म्हणतात पर्याय? या 3 गोष्टी काय असतात? एक एक द्रव्य, एक एक गुण, एक एक पर्याय आपण समजण्याचा प्रयत्न केला होता। बोला। गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात। व्हेरी गुड, गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात। दुसरा पॉइंट, गुण कशास म्हणतात?
वस्तूच्या बघितला आपण? वस्तूच्या स्वभावाला गुण म्हणतात. नाही, ठीक आहे, थोडस ठीक आहे, पण स्वभावाला गुण म्हणत नाही. द्रव्याच्या संपूर्ण भागामध्ये व द्रव्याच्या संपूर्ण पर्यायामध्ये राहतो त्यास गुण म्हणतात. व्हेरी गुड. जो द्रव्यांच्या संपूर्ण भागामध्ये आणि त्यांच्या संपूर्ण अवस्थांमध्ये असतो त्याला गुण म्हणतात. आणि पर्याय कशास म्हणतात? दर समयाला गुणामध्ये होणाऱ्या परिवर्तनालाच पर्याय म्हणतात. प्रत्येक समयाला गुणांमध्ये जे बदलाव होत असतात त्याला पर्याय म्हणतात. ओके, माईक बंद करा. सर्वांनी लक्षात ठेवायचंय, मागचं विसरायचं नाहीये. आणि व्हिडिओ ऑन करा सर्वांनी. माईक बंद करा आणि व्हिडिओ ऑन करा. आता बघा काय काय सांगितलं. पहिले सांगितलं द्रव्य, दुसरा गुण, तिसरा पर्याय. या 3 गोष्टीशिवाय या दुनियामध्ये काहीच नाहीये. काय आहे? एक तर सांगितलं द्रव्य आहे. द्रव्य म्हणजे काय? की बोले द्रव्य 6 प्रकारचे असतात आणि गुणांच्या समूहाला द्रव्य म्हणतात. ज्याच्यामध्ये अनंत गुण भरलेले आहेत त्याला द्रव्य म्हणतात. प्रत्येक द्रव्यामध्ये अनंत गुण भरलेले असतात. मी जीव द्रव्य, हे पुद्गल द्रव्य, धर्म द्रव्य, अधर्म द्रव्य, आकाश द्रव्य, काल द्रव्य, या सगळ्या गुणांची ज्या सगळ्या द्रव्यांची चर्चा आपण केली होती. आता समोरच्या छंदामध्ये अजून येणार आहे, त्यासाठी मी जास्त विस्तार करणार नाही. ठीक आहे. तर द्रव्याचा अभाव कधी होत नाही, त्याची उत्पत्ती कधी झाली नाही तर त्याचा अभाव सुद्धा कधी होणार नाही. माझी उत्पत्ती झाली का? मी जीव द्रव्य आहे तर माझी उत्पत्ती झाली का? बोले माझी उत्पत्ती झालेली नाहीये म्हणून माझा नाश सुद्धा होणार नाही. ओके. आणि माझ्यामध्ये कोणकोणते गुण आहेत? बोले ज्ञान आहे, दर्शन आहे, सुख आहे, वीर्य आहे, हे माझे अनंत गुण आहेत. आणि हे शरीर बोले हे पुद्गल आहे, याच्यामध्ये कोणकोणते गुण आहेत? याच्यामध्ये स्पर्श आहे, रस आहे, गंध आहे, वर्ण आहेत, हे सगळे गुण याच्यामध्ये असतात. ओके. असे अनंत गुण प्रत्येक पुद्गल द्रव्यामध्ये असतात. आता सगळ्या द्रव्यांची चर्चा आपण समोर करणार आहे. ओके. दुसरा, गुण कशास म्हणतात? बोले गुण सुद्धा कोणी उत्पन्न केलेले नाहीयेत, गुण सुद्धा कोणी आपल्यामध्ये भरत नाही. गुण सुद्धा आपल्या सोबत अनादी काळापासून आहेत, अनंत काळापासून अनंत काळापर्यंत राहणार आहेत. गुण कशास म्हणतात? की जे द्रव्याच्या संपूर्ण भागामध्ये आणि त्याच्या संपूर्ण अवस्थेमध्ये असतात त्याला गुण म्हणतात. आणि पर्याय कशाला म्हणणार? की पर्याय जी उत्पन्न होते आणि जे नष्ट होते. समजते? गुणांच्या बदलाला पर्याय म्हणतात, गुणांच्या परिवर्तनाला पर्याय म्हणतात. आता प्रत्येक द्रव्यामध्ये अनंत गुण आहेत आणि बदलतं काय? बोले गुण बदलतात का? बोले गुण बदलत नाहीत. द्रव्य बदलतो का? बोले द्रव्य बदलत नाही. मी जीव आहे तर मी जीवच राहणार. मग माझ्यामध्ये काय बदलाव होणार? की माझी मात्र पर्याय बदलत असते. पर्याय फक्त बदलत असते. फॉर्म्स आर चेंज. फक्त फॉर्म बदलत असतात. गुण बदलत नाहीत, द्रव्य बदलत नाही. जीव कधी पुद्गल होत नाही, पुद्गल कधी जीव होत नाही. जीवचा ज्ञान गुण कधी स्पर्श मध्ये परिवर्तित होत नाही, स्पर्श गुण कधी ज्ञान मध्ये परिवर्तित होत नाही. तर चेंज कुठे होतो? चेंज जिथे होतो बोले ते समजायचं ती पर्याय आहे. ठीक आहे. आता पर्यायच्या अपेक्षेने जीव तत्वाचे 3 भेद केलेले आहेत. पर्यायच्या अपेक्षेने म्हणजे बदलणारे. पर्यायकडून बघितलं तर जीव कसे दिसतात, कसा दिसणार जीव आपल्याला, ते आपल्याला इथे सांगणार आहेत. ओके. जीव तत्व जर पर्यायकडून बघितला तर कसा दिसणार? प्रति समय बदलणारा जीव कसा दिसतो, काय सांगणार आहेत बघा. आता समोर बघा काय लिहिलं, छंद वाचला आपण. बहिरातम, अंतरआतम, परमातम जीव त्रिधा आहे. किती प्रकारचे जीव सांगितले? जीवाचे 3 भेद सांगितले. बहिरात्मा, अंतरात्मा आणि परमात्मा, हे 3 प्रकारचे जीवचे भेद आहेत, जीव तत्वाचे भेद आहेत. कोण आहे बहिरात्मा, कोण आहे अंतरात्मा, कोण आहे परमात्मा? बोले देह जीव को एक गिने, बहिरात्म तत्व मुधा है. म्हणजे बहिरात्मा कोण आहे? कशास म्हणतात बहिरात्मा? बहिर
आत्मा, जी आत्म्याची कल्पना बाहेर मध्ये करतात, जे आत्मा बाहेर समजतात, जे आत्मा या शरीरामध्ये समजतात, जे आत्मा म्हणजे जीव, जीवाची कल्पना बाहेर करतात, त्याला बहिरात्मा म्हणतात. ठीक आहे. काय सांगितलं त्यांचं लक्षण? बोले देह जीव को एक गिने, जो शरीर आणि जीवाला एक समजतो, गिने म्हणजे मानतो, जो शरीर आणि जीवाला एक मानतो त्याला बहिरात्म तत्व म्हणतात. तो बहिरात्मा आहे, तो बहिरात्मा मध्ये येणार. ठीक आहे. आणि कसा आहे तो? मुधा आहे. मुधा म्हणजे तत्व मूळ मिथ्या दृष्टी आहे. कोण आहे मिथ्या दृष्टी? मिथ्या दृष्टी. मिथ्या म्हणजे विपरीत, दृष्टी म्हणजे मान्यता, की ज्याची दृष्टीच विपरीत आहे असा कोण आहे? की बोले बहिरात्मा आहेत. बहिरात्मा म्हणा, मिथ्या दृष्टी म्हणा, हे सगळे एकच पॉइंट आहे. ओके. आणि कशासाठी आपण त्यांना बहिरात्मा म्हटलं? की बोले देह जीव को एक गिने, यासाठी बहिरात्मा आहेत. हे देह आणि शरीराला एकच मानतात, दोघांना भेद करत नाहीत, भेद करत नाहीत, म्हणून ते एकच आहेत. हा, मुधाचा नेमका अर्थ काय? मुधा म्हणजे मूड, मुधा म्हणजे मूर्ख, मुदा म्हणजे मिथ्या दृष्टी. ठीक आहे. मुदा म्हणजे मूड. बघा इथं समोर लिहिलेलं आहे, तत्व मूड मिथ्या दृष्टी. तत्वांपासून मूड आहेत. 7 तत्वांची खबरच नाहीये. ज्यांना 7 तत्व माहित नाही ते सगळे मिथ्या दृष्टी आहेत. ज्यांना माहिती आहेत पण श्रद्धा नाहीये, बोले ते सुद्धा मिथ्या दृष्टी आहेत. समजते? तत्व मूळ मिथ्या दृष्टी आहेत. बघा समोर लिहिलं आता, देह जीव को एक गिने, बहिरात्म तत्व मुदा आहे. हे बहिरात्माची डेफिनेशन झाली. अंतरात्मा कशास म्हणतात? बोले जो देह आणि जीव या दोघांमध्ये अंतर जाणतो आणि जो स्वतःला जीव समजतो तो अंतरात्मा आहे. ते अंतरात्मा आहेत. अंतर आत्मा, ज्यांनी आत्म्याची कल्पना आतमध्ये केलेली आहे, जे आतमध्ये आत्मा समजतात, जे स्वतःला जीव समजतात, बोले ते अंतरात्मा आहेत. जे स्वतःला शरीर समजतात ते मिथ्या दृष्टी आहेत, ते बहिरात्मा आहेत. आणि तिसरा पॉइंट, परमात्मा, परम आत्मा, परम प्लस आत्मा, जी आत्मा सर्वोत्कृष्ट स्थानाला प्राप्त केलेली आहे, जे शरीराला आपलं समजतच नाही, समजण्याची तर वेगळी गोष्ट, आता ते बाहेरचे सगळे काम सोडून फक्त आपल्यामध्ये मस्त झालेली आहे, त्याला म्हणतात परमात्मा. ते परमात्मा आहेत. हे 3 प्रकारचे आत्मा सांगितले. समजलं? आता कोण आहेत याच्यापैकी? आपण कोण आहेत? अंतरात्मा कोण असतात आणि परमात्मा कोण असतात, या तिघांची चर्चा आपल्याला करायची. गुणस्थानाच्या नुसार सुद्धा आपण चर्चा केली होती, तर तुम्हाला किती आठवतं हे मला माहित नाही. ठीक आहे. बघा खाली काय लिहिलं, उत्तम, मध्यम, जघन्य, त्रिविध के अंतर आत्म ज्ञानी. बहिरात्माचे कोणतेच भेद नाहीयेत. बहिरात्माचा एक सुद्धा भेद नाहीये. बहिरात्मा कोण आहेत? की बोले जे देह आणि शरीराला एक समजतात ते बहिरात्मा आहेत. कोणाची संख्या जास्त आहे? कोणाची संख्या जास्त आहे? अंतरात्मांची, बहिरात्मांची की परमात्मांची? कोणाची संख्या जास्त आहे? बहिरात्मांची. बधिरात्मांची. बहिरात्मा. बहिरात्मा. बहिरात्मांची संख्या जास्त आहे, परमात्मांची नाहीये. परमात्मांची आहे की नाही? परमात्मा किती आहेत? किती आहेत परमात्मा? 2 आहेत, 24? अरिहंत आणि सिद्ध. नाही, संख्या विचारली त्यांची. 2 तर आहेत ते बरोबर आहे. किती आहेत संख्या अपेक्षाने बघितलं तर किती आहेत परमात्मा? अरिहंत परमात्मा किती आहेत? सिद्ध परमात्मा किती आहेत? किती आहेत? एवढा विचार करायला? नक्कीच बहिरात्मापेक्षा कमीच आहे. अरे अंतरात्मा. एवढं माहित नाही. अंतरात्मात आहेच, फक्त मान्यतामध्ये नाहीयेत, ते बहिरात्मा मानतात. परमात्मा किती आहेत? परमात्मांची संख्या किती आहे?
सिद्ध भगवानची संख्या किती आहे? किती आहे सिद्ध भगवान? अनंत अनंत एक 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 एक. अनंत अनंत सर्व सिद्ध एकच असतात. अनंत अनंत आहेत. किती आहेत? परमात्मा अनंत आहेत. किती आहेत परमात्मा? प्रत्येक अनंत. 6 महिने 8 समयाला, प्रत्येक 6 महिने 8 समयाला 608 जीव सिद्धालयात जातात. किती जीव जातात? 608 जीव सिद्धालयामध्ये जातात. केव्हापासून चालली हे चक्र? बोले अनादी काळापासून चालू आहे. अनादी काळापासून प्रत्येक 6 महिने 8 समयाला 608 जीव भगवान बनतात. तर मग आतापर्यंत किती झाले? बोले अनंत झाले. अनंत सिद्ध विराजमान आहेत. पण बोलतो ना, जय बोलो अनंत अनंत सिद्ध परमेश्वरी भगवान की जय. रोज बोलतो पण माहित नाही आपल्याला. बोलतो की नाही बोलत? फक्त बोलतच असतो. काय बोलायलो काही माहित नाही आम्हाला, काय घेणं देणं नाहीये. असं करायचं नाही. किती आहेत परमात्मा? बोले परमात्मा अनंत आहेत. बहिरात्मा किती आहेत? बोले बहिरात्मा सुद्धा अनंत आहेत. आणि अंतरात्मा? बोले अंतरात्मा मोजके आहेत. अंतरात्मा जास्त नाहीयेत. अंतरात्मा हातावर मोजता येतील एवढेच आहेत, त्याच्यापेक्षा जास्त नसणार. ठीक आहे. परमात्मा अनंत, बहिरात्मा अनंत अनंत. जेवढे परमात्मा आहेत त्याच्यापेक्षा डबल बहिरात्मा. ठीक आहे. डबल काय, अजून जास्त लावून टाका. अजून जास्त बहिरात्मा आहेत. आणि सगळेच्या सगळे मूळ मिथ्या दृष्टी आहेत आणि महादुखी आहेत. समजलं? तर समोर बघा, 2 पॉइंट झाले. तिसरा पॉइंट आता बघायचा आहे आपल्याला. बहिरात्मांचं कोणतं सुद्धा भेद नाहीये. अंतरात्माचे 3 भेद आहेत. कोणकोणते? अंतरात्मा 3 प्रकारचे असतात. जे आपल्याला आत्मा स्वीकार करतात असे जीव 3 प्रकारचे असतात. कोणकोणते? बोले उत्तम अंतरात्मा, जगन्य अंतरात्मा आणि मध्यम अंतरात्मा. उत्तम म्हणजे हाय लेवलचे, जगन्य मध्यम म्हणजे एकदम मधले, आणि जगन्य म्हणजे एकदम लोएस्ट, फर्स्ट सेकंड थर्ड. समजलं? एकदम जे टॉप लेवलला आहेत ते उत्तम आहेत. मध्यम जे त्यांच्यापेक्षा थोडेसे खाली आहेत. आणि जगन्य, जगन्य म्हणजे जे एकदम थर्ड लेवलला आहेत त्यांना म्हणतात जगन्य. पण आहेत तिन्हीच्या तिन्ही अंतरात्मा, तिन्हीच्या तिन्ही धर्मात्मा आहेत. अंतरात्मा म्हणा किंवा धर्मात्मा आहेत म्हणा. धर्मात्मा कोण आहेत? की सगळे अंतरात्मा धर्मात्मा आहेत. अधर्मात्मा कोण आहेत? की सगळे बहिरात्मा अधर्मी आहेत. कोण आहेत? अधर्मी कोण आहेत? सगळे बहिरात्मा. आपण धर्मी आहेत की अधर्मी आहेत? हा, आपण धर्मात्मा आहेत की अधर्मात्मा आहेत? स्वाध्याय करायला पंडितजी, धर्मात्मा असणार ना. पहिल्या गुणस्थानापासून तिसऱ्या गुणस्थानापर्यंत असतं. नाही ते तर आहेच. आपण हा. कुठले येतो मला सांगायचं. आपण धर्मात्मा आहेत की अधर्मात्मा आहेत? कशामध्ये येणार आपण? धर्मात्मा. धर्मात्मा आहेत. हम्म. हा, खरं खरं सांगायचंय. काय वाटतं तुम्हाला, आपण खरंच धर्मात्मा आहेत का? मान्यता थोडस तशी स्वाध्याय ठेवली केला तर म्हणून धर्मात्मा झालो का? हा, जी गोष्ट जशी आहे तशी मांडली तर धर्मात्मा आहे आपण. अच्छा, मग मानतो का आपण? प्रयत्न चालू आहे ना करणं. मग प्रयत्नाला धर्मात्मा म्हणत नाहीत. प्रयत्न करताय चांगली गोष्ट आहे, पण प्रयत्नाला धर्मात्मा म्हणत नाहीत. धर्मात्मा तर कोण सांगितलं इथे? बोले देह जीव को एक गिने सो बहिरात्मा आहे. बहिरात्मा म्हणजे अधर्मात्मा. आणि जे अंतरात्मा आहेत बोले ते धर्मात्मा आहेत. ते खरे धर्मात्मा आहेत. बाकी धर्म करतच नाहीत, फक्त दिखावा चालू आहे. बाकीच्यांना धर्म होतच नाही. धर्म कोणाला होणार? बोले जे सम्यक दृष्टी आहेत, जे अंतरात्मा आहेत, जे स्वतःला ओळखतात तेच खरे धर्मात्मा आहेत. त्यांच्यामध्येच अनंतानुबंधी आदी कषायांचा अभाव आहे. अनंतानुबंधीच्या क्रोध मान माया लोभचा अभाव आहे. नाहीतर आपण अधिकतर लोक दिखावाच करतात. खूप पूजन अभिषेक केला की स्वतःला धर्मात्मा समजतात. ते धर्मात्मा नाहीये. 4-4 घंटे 4-4 पूजा केल्या धर्मात्मा झाले. होतात का धर्मात्मा? होत नाहीत. बघा खाली लिहिलं, आता लाईन काय लिहिली?
उत्तम मध्यम जगन त्रिविध के अंतर आत्म ज्ञानी, हे तिघच्या तिघ अंतर आहेत आणि आत्मज्ञानी आहेत. यांना ज्ञानी शब्द दिला आणि वरती काय दिला होता की मूढ आहेत, मूर्ख आहेत. वरती काय दिला होता शब्द की मिथ्यादृष्टी मूढ आहेत, मिथ्यादृष्टी मूर्ख आहेत. आणि खाली अंतरात्माला काय म्हटलं, बोले हे ज्ञानी आहेत, हे सम्यक ज्ञानी आहेत, हे सम्यक दृष्टी आहेत, यांना थोडी समज आहे, हे खरे समजदार आहेत, यांनाच खरं ज्ञान आहे. हे दुनियादारी समजतात, दुनियादारी सोबत स्वतःला सुद्धा समजतात, हे स्वतःला सुद्धा जाणतात, मी कोण आहे याची त्यांना खबर आहे. आणि ज्यांना मी कोण आहे हेच माहित नाही, बोले त्यांना बाहेरची काय खबर असणार. ठीक आहे. तर 3 प्रकारचे अंतरात्मा, बोले हे तिन्ही प्रकारचे अंतरात्मा ज्ञानी आहेत. आता त्याच्यापैकी उत्तम कोण अंतरात्मा आहेत, उत्तम मध्ये कोण कोण येणार की बोले दुविध संग बिन शुद्ध उपयोगी मुनी उत्तम निज ध्यानी. की उत्तम अंतरात्मा कोण की दुविध संग, संग म्हणजे परिग्रह, की 2 प्रकारच्या परिग्रहांनी जे रहित आहेत. मुनिराजांचे आपण स्वरूप बघितलं होतं, मुनिराजांचं स्वरूप बघितलं होतं. कसे असतात मुनिराज, काय स्वरूप आहे त्यांचं की परिग्रहांनी रहित असतात. विषया शावशाती तो निरारंभो परिग्रह, ज्ञान ध्यान तपो रक्तस तपस्वी सह प्रशस्ते. म्हणजे की जे विषय आशापासून दूर असतात, 2 प्रकारच्या परिग्रहांनी रहित असतात आणि ज्यांचं काम काय आहे की फक्त ज्ञान ध्यान आणि तप मध्ये जे मस्त असतात, ज्यांना दुसरं काहीही पाहिजे नाही, दुसरे कुठलाही विकल्प येत नाही, तेच खरे मुनिराज आहेत. आणि इथे काय लिहिलं बघा, आता उत्तम अंतरात्मामध्ये कोणते मुनिराज येणार की दुविध संघ बिन, की 2 प्रकारच्या परिग्रहांनी रहित, बिन म्हणजे रहित, शुद्ध उपयोगी, शुद्ध उपयोगी म्हणजे शुद्धोपयोगी मुनिराज. जे मुनिराज ध्यान मध्ये लीन आहेत, जे मुनिराज आत्मध्यान मध्ये मग्न आहेत, जे मुनिराज 7व्या गुणस्थानापासून वरती, 7व्या गुणस्थानापासून वरती 12व्या गुणस्थानापर्यंत आहेत, ते सगळे मुनिराज कशामध्ये येणार की ते शुद्धोपयोग मध्ये येणार. शुद्धोपयोग म्हणजे काय की आत्मोपयोग. जे ध्यान अवस्थेमध्ये आहेत, जे स्वतःच ध्यान करत आहेत, तेच मुनिराज शुद्धोपयोगी आहेत. आणि ते उत्तम निज ध्यानी मुनी, ते मुनी उत्तम आहेत, उत्तम अंतरात्मा आहेत, जे निज ध्यानी आहेत. निज म्हणजे स्वतःचं ध्यान करण्यामध्ये मग्न आहेत, आत्मध्यान मध्ये जे मग्न आहेत, तेच मुनिराज उत्तम अंतरात्मा वाले आहेत. सगळे मुनिराज नाही. मुनिराज मध्ये सुद्धा 2 भेद केले. कोणते मुनिराज, जे मुनिराज आहार करत आहेत, बोले ते उत्तम मध्ये जाणार नाही. जे मुनिराज शास्त्र लिहित आहेत ते उत्तम मध्ये जाणार नाही. जे मुनिराज विहार करत आहेत ते उत्तम अंतरात्मा नाहीयेत. जे मुनिराज प्रवचन करत आहेत ते उत्तम अंतरात्मा नाहीयेत. ते कोण आहेत उत्तम अंतरात्मा की जे मुनिराज ध्यान अवस्थेमध्ये मग्न आहेत, जे मुनिराज शुद्धोपयोग मध्ये मग्न आहेत, जे मुनिराज आत्मध्यानी आहेत, तेच मुनिराज उत्तम अंतरात्मा मध्ये येणार. आता समजलं? पंचम असतील ना मग पंचम काळामध्ये असतील की नसतील, बघा पंचम काळामध्ये सांगितलेलं आहे 7व्या गुणस्थानापर्यंत मुनिराज जाऊ शकतात. पंचम काळामध्ये सुद्धा 7व्याच्या वरी जाणार नाही, 7व्याच्या वरती श्रेणी चढणार नाहीत. श्रेणी चढण्याची प्रक्रिया 8व्यापासून चालू होते, परंतु श्रेणी चढण्याची प्रक्रिया पंचम काळामध्ये होत नाही. परंतु आत्मध्यानी मुनिराज पंचम काळामध्ये सुद्धा असतात, 7व्या गुणस्थानापर्यंत सुद्धा असतात. म्हणजे तिन्ही प्रकारचे अंतरात्मा आता सध्या सुद्धा विद्यमान असू शकतात, म्हणजे आहेतच. समजतंय? आता कोण आहेत, कुठे आहेत, कसे आहेत, हे आपल्याला बघायचंय, हे आपल्याला हुडकायचंय. आता त्यांना तर माहितीच आहे, पण आपल्याला सुद्धा बघण्याचा प्रयत्न करायचा आहे की जर मुनिराज आत्मध्यान मध्ये लीन असतील तर ते मुनिराज उत्तम अंतरात्मा आहेत. समजलं? आता दुसरे प्रकारचे मुनिराज कोण असतात, ते मध्यम मध्ये कोण येणार, त्याची चर्चा आपल्याला समोर करायची. बघा आता भावार्थ वाचतो मी, समजला याचा अर्थ काय सांगितलं, हे आपलं सगळं झालेलं आहे पहिले. याचा अर्थ बघा आता, भावार्थ काय सांगितला, अवस्था की दृष्टि अपेक्षा से जीव माने आत्मा के 3 प्रकार है. एक तर बहिरात्मा,
अंतरात्मा और परमात्मा, उनमें जो शरीर और आत्मा को एक मानता है, जो शरीर आणि आत्माला एक समझतो, वह तत्व मूड मिथ्या दृष्टि है. कौन है तत्व मूड मिथ्या दृष्टि? कि जो शरीर आणि आत्माला एक समजतो तो तत्व मूड मिथ्या दृष्टी आहे. वस्तुतः सम्यक दर्शन के बिना, बघा काय लिहिला पॉइंट, हा पॉइंट घरामध्ये लिहून ठेवा, हा पॉइंट आपल्यामध्ये दिमागामध्ये लिहून ठेवा. काय लिहिला? कि वस्तुतः सम्यक दर्शन के बिना धर्म का कभी प्रारंभ ही नहीं होता. काय लिहिलं? मी का म्हणलं अधर्मात्मा? का म्हटलं अधर्मात्मा? कारण की सम्यक दर्शन ज्याला नाहीये तो धर्मात्मा होऊच शकत नाही. धर्मात्माची डेफिनेशन काय आहे? कोण असतो धर्मात्मा? बोले ज्याला सम्यक दर्शन आहे. खरा धर्मात्मा कोण आहे? की ज्याला सम्यक दर्शनची प्राप्ती झालेली आहे, तोच खरा धर्मात्मा आहे. बाकी सगळे अधर्मात्मा आहेत, बाकी सगळे दिखावा चालू आहे, हे समजायचं. बघा खाली काय लिहिलं? वस्तुतः सम्यक दर्शन के बिना, हा ते परत एकदा सांगा. हाँ परत सांगतो. वस्तुतः सम्यक दर्शन के बिना कभी धर्म का प्रारंभ ही नहीं होता. प्रारंभ म्हणजे सुरुवातच होत नाही. कशाशिवाय? की सम्यक दर्शन शिवाय सुरुवातच होत नाही. आणि सम्यक दर्शन कशास म्हणतात? कशास म्हणतात सम्यक दर्शन? बोले देह जीव को एक गिने नाही, परद्रव्य ते भिन्न आप में रुची सम्यक तो भला आहे. जोपर्यंत आपण स्वतःला जीव स्वीकार करत नाही तोपर्यंत धर्माची सुरुवातच होणार नाही. जोपर्यंत आपण आपल्यालाच ओळखत नाही तोपर्यंत धर्माची सुरुवातच होणार नाही. नाहीतर धर्म कोणासाठी करायचा? कोणासाठी करतो आपण धर्म? शरीरासाठी करतो की आत्म्यासाठी करतो? कोणासाठी करतो आपण धर्म? आणि धर्म म्हणजे काय हेच आपल्याला माहित नाही. तर कसं काम होणार? जर शरीरासाठी धर्म करत असू तर काहीच फायदा नाही. शरीराला धर्माची आवश्यकताच नाहीये. शरीर माध्यम खलु धर्म साधनम, म्हणजे शरीर एक माध्यम आहे कशासाठी? धर्म करण्यासाठी. शरीर एक माध्यम आहे. शरीरा करून आपल्याला धर्म करून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी धर्म करायचा नाहीये. त्याच्यासाठी तर धर्म करत नाही. मग कोणासाठी करतो आपण? भगवानसाठी. भगवानसाठी करण्याची गरज नाहीये. भगवान तर काय तुम्हाला बोलत नाहीत. मग करतो कोणासाठी हेच माहित नाही, याचाच निर्णय नाहीये. तर कुठे धर्म होणार? कसा धर्माची सुरुवात होणार? मला सांगा. होणार का सुरुवात? सांगा. अभिषेक करतो, कोणासाठी करतो? कोणासाठी करतो? भगवानसाठी करतो. भगवान तर म्हणत नाहीत. भगवान तर तिथे ते फक्त विराजमान केलेले आहेत आपण, त्यांच्यासाठी तर करायची काही गरजच नाहीये. मग कोणासाठी करतो? मला पुण्यबंध व्हावा यासाठी. पुण्यबंध कोणाला होतो? जीवला की शरीराला? कोणाला होतो पुण्यबंध? विचार करायचा आहे. असं चालणार नाही. विचार करायचा आहे. आपण करतो ना काहीतरी काम, तर काम करतो तो कोणासाठी करतो? जोपर्यंत हे निर्णय नसेल, हा जीवासाठी. जीवासाठी करतो. जीवासाठी म्हणजे कोणाच्या जीवासाठी? दुसऱ्याच्या जीवासाठी की स्वतःच्या जीवासाठी? मग स्वतःच्या जीवासाठी करतो आपण, स्वतःसाठी करत असतो. पण स्वतःची खबर आहे का आपल्याला? नाही. मी कोण आहे हे माहित आहे का? आपण स्वतःला जीव समजतो का? पहिले हे पॉइंट पकडायचं. स्वतःला जीव समजतो का? पहिले स्वतःला जीवच समजत नाही तर धर्म कसा होणार? समजते पॉइंट माझा काय म्हणायचं मला? जर स्वतःला आपण जीवच समजत नाही तर धर्म कसा होणार? मग धर्म चालू आहे की अधर्म चालू आहे? हे जे पॉइंट लिहिलेला आहे ते जोपर्यंत सम्यक दर्शन होत नाही तोपर्यंत धर्माची सुरुवातच होत नाही. म्हणून आपल्याला जर असं वाटत असेल की माझ्यामध्ये सुद्धा धर्म प्रगट झाला पाहिजे, तर प्रगट करण्यासाठी करायचं काय? आलू प्याज सोडल्याने धर्म प्रगट होणार आहे का? रात्री भोजन सोडल्याने जे धर्म प्रगट होणार आहे का? बोले ते तर सोडायचंच आहे. त्याला तर हे म्हणत नाही की नाही खायचं, खायला चालू करा, हे म्हणणार नाही. परंतु काय सांगितलं?
की ते केल्याने आपण स्वतःला खूप मोठा धर्मात्मा समजायचं नाही. का नाही समजायचं? कारण की ते केल्याने कोणी धर्मात्मा होत नाही. कोणासाठी सोडलं आपण? काही जण शरीरासाठी खातात आणि मग काय तुम्ही काय आत्मा समजलं स्वतःला? काय जीव समजलं? शरीर सुदृढ राहिलं पाहिजे, विटॅमिन असतं त्याच्यामध्ये. कशाचं विटॅमिन असतं? बाकीचे राहत नाहीत का? आपले मुनिराज टिकत नाहीत का? मुनिराज बिना खातच राहत होते ना, किती वर्षापर्यंत जगत होते की नव्हते? पर आपल्याकडून ह्या छोट्या मोठ्या गोष्टी सुटत नाहीत तर काय धर्म करणार? समजते? म्हणून इथे काय लिहिलं की जोपर्यंत सम्यक दर्शन के बिना कभी भी धर्म का प्रारंभ नहीं होता, इसलिए जिसे निश्चय सम्यक दर्शन नहीं है वह जीव बहिरात्मा है. पॉइंट नोट करायचा आहे. काय पॉइंट सांगितला? ज्याला निश्चय सम्यक दर्शन नाही आहे, निश्चय सम्यक दर्शन नाहीये, बोले ज्याला व्यवहार नाहीये, बोले तो तर बहिरात्मा आहेच आहे. आणि ज्याला निश्चय नाहीये तो खरा बहिरात्मा आहे. म्हणजे ज्याला व्यवहार आहे तो बहिरात्मा आहे की नाही? बोले निश्चय के बिना व्यवहार नहीं होता. म्हणजे ज्याला निश्चय नाहीये त्याला व्यवहार सुद्धा नाहीये. म्हणून व्यवहार सम्यक दर्शन के बिना जो भी जीव है ते सर्वच्या सर्व बहिरात्मा आहेत, ते सर्वच्या सर्व मिथ्या दृष्टी जीव आहेत. ठीक आहे, समजलं? तर समोरचा पॉइंट, जो भेद विज्ञान बघा खाली, जो भेद विज्ञान से शरीर और आत्मा जो भेद विज्ञान से शरीर और आत्मा को भिन्न भिन्न जानते तथा मानते हैं वे अंतरात्मा है. वे अंतरात्मा है. अंतरात्मा कोण आहेत? की जे भेद विज्ञान द्वारा भेद विज्ञान म्हणजे ज्ञानामध्ये काय केलेले त्यांनी की शरीर आणि आत्माला दोघांना वेगवेगळं केलेलं आहे. ते खरे अंतरात्मा आहेत. भेद विज्ञान कुठे करायचंय? सम्यक दर्शन कुठे होणार आहे? आपल्या मध्ये होणार आहे. बाहेरून आणायचं नाहीये, बाहेर प्रगट करायचं नाहीये. आपल्या मान्यतेमध्येच या सर्व गोष्टी होणार आहेत. समजलं? तर मग अंतरात्मा कोण आहेत खरे धर्मात्मा? की बोले जे शरीर आणि आत्माला वेगळं वेगळं जाणतात आणि मानतात तेच खरे अंतरात्मा आहेत आणि तेच खरे धर्मात्मा आहेत. दुसरा पॉइंट झाला, अंतरात्मा के 3 भेद होते हैं. 3 भेद असतात अंतरात्माचे, उत्तम, मध्यम आणि जघन्य. हे 3 प्रकारचे अंतरात्मा असतात. आता त्याच्यामध्ये उत्तम अंतरात्मा कोण आहेत? की बोले अंतरंग तथा बहिरंग दोनों प्रकार के परिग्रह से रहित, दोन्ही प्रकारच्या परिग्रहांनी जे रहित असतात. 7वें से कौन से गुणस्थान में वर्तते हुए? 7वें से 12वें गुणस्थान में वर्तते हुए. हॅलो, आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय माझा? येतोय आवाज. हा, फोन येते, कॉल येते सारखा सारखा. चला, कोण आहेत अंतरात्मा? पहिले अंतरात्मा बघा, उत्तम अंतरात्मा लिहिलं. जो 7वें से 12वें गुणस्थान में वर्तते हुए शुद्ध उपयोगी आत्मध्यानी दिगंबर मुनिराज उत्तम अंतरात्मा है. कोण आहेत उत्तम अंतरात्मा? की जे अंतरंग तथा बहिरंग, अंतरंग मध्ये सुद्धा परिग्रह असतो आणि बहिरंग मध्ये सुद्धा परिग्रह असतो. तर जे दोन्ही प्रकारच्या परिग्रहांनी सर्वथा रहित आहेत, ज्यांच्याकडे 2 प्रकारचे परिग्रह नाहीयेत, ज्यांच्याकडे 2 साधन सोडून बाकी एक जरी साधन असेल तरी समजून घ्यायचं ते खरे मुनिराज नाहीयेत. अंतरंग तथा बहिरंग दोनों प्रकार के परिग्रह से रहित
कोणत्या गुणस्थानवाले? बोले 7व्या पासून 12व्या गुणस्थान पर्यंत जे मुनिराज आहेत ते शुद्धोपयोग वाले आहेत. आणि शुद्धोपयोग वाले मुनिराज आत्मध्यानी दिगंबर मुनिराज उत्तम अंतरात्मा आहे. तेच उत्तम अंतरात्मा मध्ये येणार. ओके, समजलं सर्वांना? काही डाऊट आहे कोणाला? कोणती गोष्ट नाही समजली असं आहे का? विचारायचंय, बोलायचंय. काही पॉइंट नाही समजला, ही गोष्ट आम्हाला नाही समजली, मी विचारल्यानंतर कोणी सांगत नाही. तर मी विचारतोय तर तुम्हाला प्रश्न सुद्धा विचारता आला पाहिजे. तुम्ही तरी मला विचारा, नाही तर मी विचारतो. बोला. सध्या तरी दिसत नाहीत ना असं मुनिराज, म्हणजे आता सध्या तरी म्हणजे बघण्यात नाही येत ना दोन्ही परिग्रहापासून रहित. हा, दोन्ही परिग्रहापासून रहित. बघा, आता आपण कोणाला काही बोलायचं नाहीये, आपल्याला कोणाला काही सांगायचं नाहीये, आपल्याला तर बघायचंय, आपल्याला तर जिनवाणीचा आधार घ्यायचा आहे आणि जिनवाणीच्या आधारे निर्णय करायचा आहे. आता आहेत की नाहीयेत हे आपल्याला माहिती नाही. जिनवाणीमध्ये तर हे सांगितलंय की 7व्या गुणस्थानापर्यंत मुनिराज पंचम काळामध्ये सुद्धा जाऊ शकतात. आता मग कोण आहेत, कुठे बसलेले आहेत ते आपल्याला काही माहित नाही. ओके, म्हणून आता आहेत की नाही हे आपल्याला माहिती नाही. आपल्याला निर्णय करायचा आहे. 2 परिग्रहांनी रहित. आवाज येतोय ना? नाही येतोय? येतोय आवाज. येतोय. मी दिसतोय क्लिअर तुम्हाला? हा, दिसू लागला. ओके ओके, हा समजलं सर्वांना? आता आहेत की नाही हे आपल्याला माहिती नाही, पण जिनवाणीमध्ये हे सांगितलेलं आहे. आता सगळे आपापल्या हिशोबाने त्यांच्या आतमध्ये तर आपण बघू शकत नाही, बाहेरून आपण फक्त बघू शकतो की ज्यांची खरोखर 28 मूलगुण पालन करत आहेत, ज्यांच्या 28 मूलगुण पालनामध्ये किंचित मात्र सुद्धा दोष लागत नाही, ते खरे मुनिराज आहेत. अजून दुसरा पॉइंट की बोले जे राग द्वेष आधी करत नाहीत, जे इकडच्या तिकडच्या गप्पा मारत नाहीत, ते खरे मुनिराज आहेत. इकडच्या तिकडच्या गप्पा मारणारे मुनिराज नसतात. ठीक आहे, समोर बघा आता काय सांगितलं. हे अंतरात्माची गोष्ट झाली, उत्तम अंतरात्मा. आता मध्यम अंतरात्मा कोण असतात? उत्तम समजले, कोणत्या गुणस्थानापासून कोणत्या गुणस्थानापर्यंत? हा, कोणत्या गुणस्थानापासून कोणत्या गुणस्थानापर्यंत उत्तम अंतरात्मा असतात? बोला. 7व्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत. 7व्या पासून 12व्या गुणस्थानापर्यंत सगळे उत्तम अंतरात्मा आहेत. कोणते मुनिराज उत्तम अंतरात्मा आहेत? कोणते मुनिराज उत्तम अंतरात्मा आहेत? बोले जे 2 परिग्रहांनी रहित आहेत. आणि दुसरा पॉइंट, जे शुद्धोपयोगी आहेत. शुभ उपयोगी मुनिराज उत्तम अंतरात्मा मध्ये येत नाहीत. शुद्धोपयोगी मुनिराज जे आत्मध्यानी मुनिराज आहेत तेच उत्तम अंतरात्मा मध्ये येतात. ओके, आता समोर बघायचे आपल्याला मध्यम अंतरात्मा कोण आहेत आणि जगन्य अंतरात्मा कोण आहेत, या दोघांची चर्चा आपल्याला करायची आहे आणि परमात्मांची चर्चा आपण नेक्स्ट क्लास मध्ये करू. ओके, सगळ्यांनी बोलायचा छंद एक साथ. मध्यम अंतर आत्म हे जे देशव्रती अनगारी, जगन्य कहे अविरत समदृष्टि, तीनों शिव मगचारी, सकल निकल परमात्म द्वय विध तिन में घाति निवारी, श्री अरहंत सकल परमात्म लोकालोक निहारी. कोण आहेत जगन्य अंतरात्मा? कोण आहेत मध्यम अंतरात्मा? बोले मध्यम अंतर आत्म हे जे कोण आहेत मध्यम अंतरात्मा? बोले देशव्रती अनगारी. देशव्रती अनगारी. देशव्रती असतात श्रावक, एक देशव्रताचं जे पालन करतात, 12 प्रकारच्या व्रतांचं जे पालन करतात, जे अनुव्रताचे धारी असतात, ते एक देशव्रती श्रावक कोण आहेत? बोले ते मध्यम अंतरात्मा मध्ये येतात. जे कोण आहेत मध्यम अंतरात्मा? की आरिका माताजी असो, एल्लकजी असो, शुल्लकजी असो, प्रतिमाधारी असो,
हे सर्वच्या सर्व ज्यांच्या आतमध्ये दोन कषाय चौकडीचा अभाव आहे, अनंतानुबंधी अप्रत्याख्यानावरण, ज्यांच्या आतमध्ये या दोन कषाय चौकडी गेलेली आहे, जे सम्यक दृष्टी आणि सम्यक ज्ञानी आहेत, आणि बाहेर मध्ये ज्यांनी व्रत धारण केलेले आहेत, असे 5व्या गुणस्थान वाले व्रती श्रावक, असे 5म गुणस्थान वाले व्रती श्रावक मध्यम अंतरात्मा मध्ये येतात. ठीक आहे, हे झाले देशव्रती. देशव्रती, व्रती म्हणजे व्रती म्हणजे त्याग. कशाचा त्याग? देश, देश म्हणजे एक देश. कशाचा एक देश त्याग केला त्यांनी? की बोले 5 पापांचा ज्यांनी एक देश त्याग केलेला आहे. एक देश म्हणजे थोडी थोडीशी त्यांना सूट आहे, आणि बाकी पूर्णपणे ज्यांचा त्याग झालेला आहे ते एक देश व्रती श्रावक. ते कोण आहेत? की बोले ते अंतरात्मा आहेत. कोणते अंतरात्मा? की मध्यम अंतरात्मा मध्ये येणार. एक. आणि दुसरा पॉइंट दिला अनगारी. अनगारी म्हणजे आगार म्हणजे घर, आणि अनगार म्हणजे जे घर रहित असतात असे मुनिराज. जे मुनिराज स्वाध्याय करत आहेत, जे मुनिराज शुभोपयोग मध्ये आहेत, जे मुनिराज 6व्या गुणस्थान मध्ये आहेत, 6व्या गुणस्थान वाले मुनिराज बघा, ते सुद्धा मुनिराज सम्यक दृष्टी सम्यक ज्ञानी असतातच. सम्यक दर्शन सम्यक ज्ञान तर सगळ्यांनाच आहे, मुनिराजांना तर सूट नाहीच आहे. सम्यक दर्शन सम्यक ज्ञान नसेल तर मुनिराजच नाहीयेत. म्हणून सम्यक दर्शन सम्यक ज्ञान हे तर सर्वांना पाहिजेच पाहिजे. आणि आता हे उत्कृष्ट उत्कृष्ट का होत चालले? कारण की व्रती श्रावक असतील तर त्यांनी सम्यक चारित्र्याचा एक भाग त्यांच्यामध्ये आहे, आणि मुनिराज असतील तर सम्यक चारित्र्याचा दुसरा भाग त्यांच्यामध्ये आहे. सम्यक चारित्र्याचे 2 भेद असतात. ठीक आहे, एक देश चारित्र आणि सकल देश चारित्र. तर ज्यांना एक देश चारित्र असतं ते असतात देशव्रती, आणि जे सकल चारित्रवाले असतात ते मुनिराज असतात. ठीक आहे, म्हणून 2 प्रकारचे मुनिराज झाले. कोणकोणते? जे मुनिराज 7व्या पासून 12व्या पर्यंत आहेत, जे शुद्धोपयोगी आहेत, जे मुनिराज आत्मध्यानमध्ये मग्न आहेत, ते समजून घ्यायचं उत्तम अंतरात्मा आहेत. आणि जे मुनिराज आहार करत आहेत, विहार करत आहेत, केशलोच करत आहेत, स्वाध्याय करत आहेत, शास्त्र लिहित आहेत, असे काम करत आहेत, म्हणजे शुभोपयोग मध्ये आहेत, जे भगवानची तीर्थ वंदना आदी करत आहेत, वंदना आदी करण्यामध्ये, स्तुती आदी करण्यामध्ये लागलेले आहेत, ते मुनिराज कोण आहेत? बोले ते मुनिराज शुभ उपयोगी आहेत. ते पुण्याचा बंद करतात. जे मुनिराज पुण्याचा बंद करतात ते 6व्या गुणस्थान वाले मुनिराज आहेत, आणि ते मध्यम अंतरात्मा मध्ये येणार. आणि जे आत्मध्यान मध्ये आहेत ते बोले बंद करत नाहीत, त्यांची तर कर्माची निर्जरा चालू आहे. काय चालू आहे? कर्माची निर्जरा चालू आहे. आतमध्ये निर्जरा करून ते कर्म सगळे बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. समजलं? हे 2 प्रकारचे मुनिराज समजले की नाही समजले? अनगारी आणि शुद्धोपयोगी आणि शुभ उपयोगी, हे 2 भेद समजले तुम्हाला? नाही समजले? मंगलाजी क्लिअर झाले की नाही? समजले की नाही? कोण असतात शुभोपयोगी आणि कोण असतात शुद्धोपयोगी? व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. कोण असतात शुभोपयोगी आणि कोण असतात शुद्धोपयोगी? 2 प्रकारचे मुनिराज असतात. जे आत्मध्यान मध्ये मग्न आहेत ते शुद्धोपयोगी आहेत, आणि जे बाहेरचे काम करत आहेत ते शुभ उपयोगी आहेत. दोन्ही सुद्धा सम्यक दर्शन ज्ञान चारित्रणी सहित असतात. ओके, सम्यक दर्शन ज्ञान नसेल तर ते मुनिराजच नाहीयेत. ठीक, आता बघा समोर काय लिहिलं. तर 2 प्रकारचे मध्यम अंतरात्मा झाले. एक तर व्रती श्रावक आणि 6व्या गुणस्थान वाले मुनिराज. मुनिराज सुद्धा मध्यम अंतरात्मा आहेत, आणि व्रती श्रावक सुद्धा मध्यम अंतरात्मा मध्ये आले. आणि जगन्य अंतरात्मा कोण आहेत? बोले जगन्य कहे अविरत समदृष्टी, तीनो शिवमग चारी. जगन्य अंतरात्मा कोण? बोले जे सम्यक दृष्टी आहेत, जे संसार मध्ये आहेत, जे कपडे घातलेले आहेत परंतु आहेत सम्यक दृष्टी, जे स्वाध्याय करतायत, स्वाध्याय करून ज्यांना, जे स्वतःला आत्मा स्वीकार करतात, जे स्वतःला आत्मा जाणतात, जे स्वतःला आत्मा समजतात, आणि ज्यांना सम्यक दर्शनची प्राप्ती झालेली आहे. आता मी इथे बसलेलो आहे तर मला सुद्धा सम्यक दर्शनची प्राप्ती झाली हे वाचून,
तर मी सुद्धा कुठे जाणार? बोले जगन्य अंतरात्मा झालो. इथे बसून आता सुद्धा होऊ शकते. बोले हा होऊ शकते. ते बाहेर जे कुत्रे फिरत आहेत, मांजरा फिरत आहेत, ते जे 5 इंद्रियवाले प्राणी फिरत आहेत, ते सुद्धा सम्यक दृष्टी असू शकतात. खूप सारे नारकी जीव सुद्धा सम्यक दृष्टी आहेत. खूप सारे देव सुद्धा सम्यक दृष्टी आहेत. ते जे बाहेर आपण कुत्र्याला दगड मारतो ना, तर दगड मारत असताना विचार करायचा आहे की सम्यक दृष्टीला कधी दगड लागला तर. सम्यक दृष्टी असू शकतात ते. त्यांना सुद्धा मन आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा ज्ञान आहे, त्यांना सुद्धा समजतं. हत्ती सुद्धा सम्यक दृष्टी असू शकतो. महावीर भगवान सुद्धा सम्यक दर्शनची प्राप्ती कुठे केली होती? की शेरच्या पर्यायामध्ये, सिंहाच्या पर्यायामध्ये असताना महावीर भगवानांना सुद्धा सम्यक दर्शनची प्राप्ती झाली होती. तर ते सुद्धा कोणते अंतरात्मा झाले? आता त्यांनी तर व्रत घेतलेलं नाहीये, पांढरे कपडे घातलेले नाहीयेत, कुठले काय 12 व्रतांचं पालन करत नाहीयेत, कुठली प्रतिमा धारण केलेली नाहीये. मग बोले 5व्या गुणस्थानवाले नाहीयेत, ठीक आहे, काय हरकत नाही. मध्यम नाहीयेत, मुनिराज नाहीयेत, म्हणून उत्तम नाहीयेत, परंतु जघन्य तर आहेत ना. त्यांना एवढी तर समज आहे की मी कोण आहे आणि पर कोण आहे. त्यांना एवढी समज ज्यांच्यामध्ये विद्यमान झाली, ज्यांच्यामध्ये उत्पन्न झाली, बोलतात ते सम्यक दृष्टी जीव. अविरती, अविरती लिहिलं ना, म्हणजे चतुर्थ गुणस्थान वाले. 4थ्या गुणस्थानचं नाव काय? अविरत सम्यक दृष्टी, अविरत सम्यक्त्व. अविरत सम्यक्त्व हे 4थ्या गुणस्थानचं नाव आहे. समजलं? बघा, बाहेर तुम्हाला काही सुद्धा फरक दिसणार नाही. बाहेरून सम्यक दृष्टीला ओळखण्याचं चिन्हच नाहीये. बाहेरून ते तसेच कपडे घातलेले असणार, टीव्ही बघत असणार, काही सुद्धा नाही. जसं त्याचं काम चालू असतं ते तसं काम करत असणार. परंतु आतमध्ये त्याची पूर्ण दुनिया बदललेली आहे. आतमध्ये तो स्वतःला जीव स्वीकार करतो आणि बाकीच्यांना अजीव स्वीकार करतो. हे स्वतःमध्ये त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. समजते? तेच सम्यक दृष्टी जीव जगन्य अंतरात्मा आहेत आणि हे 4थ्या गुणस्थानवाले असतात. तर 4थ्या गुणस्थानवाले झाले जगन्य अंतरात्मा, 5म गुणस्थानवाले आणि 6व्या गुणस्थानवाले, 5वे श्रावक, व्रती श्रावक झाले मध्यम अंतरात्मा, 6व्या गुणस्थानवाले मुनिराज झाले मध्यम अंतरात्मा, आणि 7व्या पासून 12व्या पर्यंत सगळे मुनिराज जे निज ध्यानी आहेत ते सुद्धा काय झाले? ते उत्तम अंतरात्मा झाले. समजलं? आणि तीनो शिव मग चारी, म्हणजे हे तिन्ही प्रकारचे जीव, हे तिन्ही प्रकारचे अंतरात्मा मोक्ष मार्गी आहेत. शिव मग चारी, शिव मग चारी, चारी म्हणजे चालणारे, मग म्हणजे मार्ग, शिव म्हणजे मोक्ष, जे मोक्ष मार्गावर चालणारे आहेत. आपण मोक्ष मार्गी आहोत का? हे तिन्हीच्या तिन्ही मोक्ष मार्गी आहेत. मग आपण आहोत की नाही? बघा, दुसऱ्याला बघायचं नाहीये, आपण स्वतःला बघायचंय. जर माझ्यामध्ये जगन्य अंतरात्मा असेल तर मी मोक्ष मार्गी आहे. जर माझ्यामध्ये मध्यम अंतरात्मा असेल तर मोक्ष मार्गी आहे, आणि जर उत्तम असेल तर मी मोक्ष मार्गी आहे, आणि जर नसेल तर नसेल तर बहिरात्मा आहे. मग बहिरात्मा आहे त्याचा अभिमान पाहिजे की पुरुषार्थ करायचा आहे? बघा, पुरुषार्थ करायला सांगत आहेत. धर्म काय आहे हे आपल्याला पहिले समजायचंय. हे धर्माची स्टेप सांगत आहेत. आपण आहोत बहिरात्मा, तर बहिरात्मा पासून समोर गेलो तर धर्मात्मा झालो, आणि जर अजून वापस रिटर्न चाललो तर अंतरात्मा सुद्धा नाही, तर अधर्मात्माच राहणार. समजलंय की नाही समजत आहे? सुखी होण्याचा मार्ग सांगत आहेत, जीव तत्वाचं स्वरूप सांगत आहेत. बघा खाली काय लिहिलं. आता परमात्मांची चर्चा आपण उद्यापासून कंटिन्यू करू.